फोल्डर बनवला. फोल्डर मध्ये आपण काय केलं, इन्स्टॉलेशन करून घेतलं. इन्स्टॉलेशन मध्ये आपण काय केलं, पहिलं काय केलं, एक्सप्रेस केलं, EGS केलं, मायस्क्यूएल केलं आणि बॉडी पार्सर केलं. ठीक आहे. यानंतर आपण काय करणार, कोडपेस्ट डॉटने केल्याने काय होणार, VS कोड ओपन होईल. VS कोडने आपले काय झाले, पॅकेज इन्स्टॉल झाले. यासाठी आपण एक काय करणार, फाईल बनवणार. फाईलला नाव काय देणार आपण, index.js. index.js केलं. आपण काय केलं, index.js केलं. आता त्यात आपण काय करणार, कॉन्स्ट एक्सप्रेसला काय करणार, रिक्वायर करणार, इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट ह्यात काय करणार, एक्सप्रेस. यानंतर काय करणार, कॉन्स्ट बॉडी पार्सल इक्वल टू रिक्वायर. त्यामध्ये काय करणार, बॉडी डॅश पार्सल. त्यानंतर अजून काय करणार, मायस्क्यूएल. मग काय करणार, मायस्क्यूएल इक्वल टू रिक्वायर राउंड ब्रॅकेट मायस्क्यूएल. ठीक आहे. यानंतर काय करणार, आपण एक आपलं सर्व्हर बनवणार. सर्व्हरसाठी काय करणार, एक व्हेरिएबल ॲप नावाचा, त्यात काय करणार, एक्सप्रेस फंक्शन. यानंतर आपण काय करणार, एक URL बनवणार. आपण काय ना, पोर्ट नंबर देणार. पोर्ट नंबर काय, app.listen. पोर्ट नंबर एक दिला. ठीक आहे. आता आपण काय करणार, एक डेटाबेसचं कनेक्शन करणार. डेटाबेसचं कनेक्शन करण्यासाठी काय, कॉन्स्ट एक व्हेरिएबल घेतला, कॉनला सांगितलं मायस्क्यूएल डॉट क्रिएट कनेक्शन राउंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. पहिलं राहणार आपलं होस्ट काय, आपला लोकल होस्ट. ठीक आहे. यानंतर काय, आपला युजर काय, आपला रूट. आणि पासवर्ड काय, एम्प्टी माझा. तुमचा काय असेल तो पासवर्ड तुम्ही तिथं राईट करा. ठीक आहे. आणि डेटाबेस काय, A to Z डॅश डेमो. डेटाबेसचं कनेक्शन झाले. आता आपण काय करणार, जे एक URL राईट करणार. कशासाठी की आपण बॉडी पार्सल घेतलं. मग त्यासाठी काय, app.use बॉडी पार्सल डॉट URL राउंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एक्सटेंडेड कोलन ट्रू. आता आपण काय करणार, एक URL बनवणार. URL काय, app.get स्लॅश कोमा फंक्शन. फंक्शन मध्ये काय राहणार, एक रिक्वेस्ट राहणार आणि एक काय राहणार, रिस्पॉन्स कर्ली ब्रॅकेट. आणि आपण रिस्पॉन्स मध्ये काय करणार, रेंडर कोणती फाईल करणार, आपण एक होम फाईल आपण काय करणार, रेंडर करणार, home.egs. आणि home.egs आपली फाईल कुठे राहणार, व्ह्यूज फोल्डर मध्ये. व्ह्यूज फोल्डर मध्ये कोणती राहणार आपली फाईल, home.egs. ठीक आहे. home.egs मध्ये काय राहणार, एक वेलकम टू व्हेकल्स. ठीक आहे. वेलकम टू व्हेकल मॅनेजमेंट. आणि त्यात काय राहणार, दोन बटन राहणार. एक अँकर टॅग मध्ये काय करू आपण, बटन. पहिल्या यात काय राहणार, ऍड व्हेकल आणि सेकंड बटन काय राहणार आपलं, व्हेकल लिस्ट. त्याला आपण काय देणार, व्हेकल लिस्ट. ठीक आहे. आपलं काय करू, प्रोग्राम रन करू. क्लिअर नोडिमॉन index.js झालाय आपला रन. ब्राउझर जाणार लोकल होस्ट 1000. झाले आपलं वेलकम टू व्हेकल मॅनेजमेंट. दोन बटन आलेत. त्याला आपण काय करू, BR करू. म्हणजे काय, सेकंड लाईनला आपल्याला झालेत. एक काय झाले, व्हेकल लिस्टला जाते. म्हणजे काय होतंय,
व्हेकल लिस्टला जाते. ठीक आहे. आता म्हणजे आता काय आलंय, इथं काय आलंय, कॅन नॉट गेट ऍड व्हेकल म्हणजे काय, ह्याची URL नाहीये. ठीक आहे. मग आपण काय करणार, घेणार कोणत्या फाईलमध्ये, इंडेक्स फाईलमध्ये. इंडेक्स फाईलमध्ये जाणार, app.get /add vehicle, त्यामध्ये एक फंक्शन राहील. फंक्शन मध्ये काय राहणार, एक रिक्वेस्ट राहणार आणि एक काय राहणार, रिस्पॉन्स. रिस्पॉन्स मध्ये आपण काय करणार, रेंडर करणार. रेंडर कोणती फाईल करणार आपण, ऍड व्हेकल करणार, vehicle.egs. आता ऍड व्हेकल आपली कुठे फाईल राहणार, व्ह्यू मध्ये. व्ह्यू मध्ये जाणार, एक ऍड व्हेकल नावाची काय बनणार फाईल बनवली. त्याला एक आपण टायटल देऊ, काय देणार, ऍड व्हेकल. ठीक आहे. मग त्यामध्ये आपण फॉर्म करणार. फॉर्मला ऍक्शन काय देणार, /save vehicle. आणि त्याला मेथड कोणती देणार आपण, मेथड पोस्ट. यानंतर फील्ड घेणार, एंटर व्हेकल. व्हेकल आपण काय घेऊ, नेम घेऊ. ठीक आहे. त्याला एक इनपुटला नेम देणार आपण, काय व्हेकल नेम BR. अजून काय घ्यायचं, आणि काय घ्यायचं, व्हेकल. सांगा तुम्ही, सांगा काय घ्यायचं, आणि फील्ड कलर घ्यायचा. ठीक आहे. आपण व्हेकल प्राइस घ्यायची, आपण थोड्याच फील्ड घेऊ. ठीक आहे. व्हेकल नंबर घेऊ आपण, नंबर. त्याला काय करणार, एक इनपुटला काय करणार, व्हेकल नंबर. ठीक आहे. यानंतर अजून काय घेऊ आपण, व्हेकल प्राइस घेऊ, व्हेकल प्राइस. नेम काय देणार, व्हेकल प्राइस. आणि एक काय करणार, बटन घेणार. बटनला नाव काय देणार आपण, सेव्ह व्हेकल. ठीक आहे. झालं आपला फॉर्म क्रिएट. आता फॉर्म मध्ये आपण काय केलं, मी घेतलं सपोर्ट टाटा 407, त्याचा नंबर दिला MH16BE0816. त्याला प्राइस किती टाकली, 23 ला. आणि सेव्ह बटनावर क्लिक केलं. सेव्ह बटनावर क्लिक केलं, कोणत्या पेजला गेलं, कॅन नॉट पेज का कॅन नॉट पोस्ट. मग आपल्याला काय करायला लागेल, हे काय करायला लागेल, कोणत्या ह्यानी, पोस्ट मेथडनी. ठीक आहे. मग काय करणार, इंडेक्स पेज मध्ये जाणार आपण, एक URL क्रिएट करून घेणार. काय URL, app.post /save vehicle. एक फंक्शन राईट करणार. फंक्शन मध्ये काय राहणार, एक रिक्वेस्ट आणि एक काय राहणार, रिस्पॉन्स, कर्ली ब्रॅकेट. आणि रिस्पॉन्स मध्ये आपण काय करणार, डेटा आपला कशात आलाय, डेटा कशात येतो, जो आपण फॉर्म मध्ये डेटा भरलाय, काही डेटा भरलाय ना, सेव्ह व्हेकल आपण काय करतो, क्लिक करतो, तेव्हा काय, मग डेटा कशात जातो, ऑनलाईन मेंबर. डेटा कशात जातो, कशात तरी आपण पास करतो ना डेटा, कशात पास करतो, ऑनलाईन मेंबर्स. आपला डेटा कशात जातो, करेक्ट, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आपला काय जातो, डेटा जातो. आपण गेट करतो ना इथं डेटा, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, बरोबर ना. डेटा आपल्याला कशात भेटतो, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आपल्याला काय भेटतो, डेटा भेटतो. काय केलं मी, रिस्पॉन्स मध्ये सेंड केलं रिक्वेस्ट डॉट बॉडी, म्हणजे काय होईल, आपला जो डेटा सेंड केलाय तो आपल्याला इथं भेटलाय. आपल्याला डेटा देणार तेव्हा आपल्याला डेटा, जो फॉर्म मधून आपण डेटा पास करतो पोस्ट मेथडनी, तर आपल्याला डेटा कशात भेटतो,
रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा भेटतो. आता आपण काय केले सपोज, आता रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय, आपण सेंड केलाय, तर आपल्याला डेटा भेटलाय, व्हेकल नेम भेटलाय, व्हेकल नंबर भेटलाय आणि व्हेकल प्राइस भेटलाय. आता आपल्याला हा डेटा काय करायचा आहे, डेटाबेसला स्टोअर करायचा आहे. ठीक आहे ना. मग डेटाबेसला स्टोअर करण्यासाठी आपण काय करणार, क्युरी राईट करतो. एक व्हेरिएबल घेतला. आता मी असं करू शकतो का, एक व्हेरिएबल घेतला आणि डी डॉट जे रिक्वेस्ट डॉट बॉडी आहे त्याला रिक्वेस्ट डॉट बॉडी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो ना, आणि सेंड केलं मी डी, तर चालेल ना असं. तरी पण आपला डेटा काय होतोय, प्रिंट होतोय. म्हणजे काय केलं, नवीन डेटा भरू आपण. त्याचा काय नंबर टाकला, एक प्राइस घेतली, तरी पण आपला काय डेटा प्रिंट होतोय ना. मी काय केलंय की व्हेरिएबल घेतलाय कोणता, डी आहे नावाचा, आणि त्या डी व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर केलंय, जो आपला डेटा येतोय, कशात येतो डेटा, रिक्वेस्ट डॉट, आपला रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आपला डेटा येतो. मग काय केलं मी, ते एक व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. मग आपण काय करणार, एक आता आपल्याला काय करायचं, जो हा डेटा भेटलाय तो काय करायचा, डेटाबेसला आपल्याला स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी आपण एक क्युरी राईट करणार. क्युरी काय आहे आपली, where SQL equal to tilt, काय क्युरी, इन्सर्ट इनटू टेबल नेम. आपला टेबल नेम काय आहे, व्हेकल्स. ठीक आहे, इन्सर्ट इनटू व्हेकल. पहिलं काय राहणार आपलं, व्हेकल नेम राहणार. सेकंड काय झालं, व्हेकल नंबर. सेकंड काय राहणार आपला, व्हेकल नंबर. थर्ड व्हेकल प्राइस. थर्ड कारण आपले व्हेकल प्राइस. आता ह्यानंतर काय आपण व्हॅल्यू स्टोअर करणार आहे ना. मग इथं काय करणार, कॅपिटल मध्ये व्हॅल्यू, व्हॅल्यूज मध्ये राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो, कॉमा देऊन, ही पहिला कॉमा नेम साठी, दुसरा नंबर साठी, तिसरा प्राइस साठी. ठीक आहे. मग जो डेटा येतो तो कसा आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, आणि आपण हँडल डेटा कशा थ्रू करतो, जो आपण हे नेम पास करतो ना. ठीक आहे ना, काय करतो आपण, नेम पास करतो, त्या थ्रू आपण डेटा हँडल करतो. म्हणजे आपल्याला डेटा भेटणार, काय करणार आपण, डी डॉट व्हेकल नेम. ठीक आहे. मग आपण काय करणार इथं, डॉलर कर्ली ब्रॅकेट डी डॉट व्हेकल अंडरस्कोर नेम. सेकंड व्हॅल्यू मध्ये डॉलर कर्ली ब्रॅकेट व्हेकल नंबर, आणि थर्ड मध्ये काय, डॉलर कर्ली ब्रॅकेट व्हेकल प्राइस. ठीक आहे. आपली काय झाली क्युरी, हा ठीक आहे. ओके, आपली काय झाली, एक क्युरी, इन्सर्टची क्युरी झाली आपली. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, टेबल बनवा. आपण काय केलं, टेबल नाही बनवला, बरोबर ना. आपल्याला एक आता टेबल बनवून घ्यावं लागेल पहिल्यांदा. आपण काय करणार, आता टेबल बनवायला काय करावं लागेल आपल्याला, काय क्युरी सांगा तुम्हीच, क्रिएट ऑनलाईन मेंबर. क्युरी करायला जमन ना तुम्हाला, क्रिएट टेबलची राईट करून शेअर करतात का ग्रुपवर, का करू मीच. ठीक आहे, मीच राईट करतो. काय क्युरी, क्रिएट टेबल, क्रिएट टेबल, टेबल नेम. टेबल नेम काय आपला, व्हेकल्स, नंतर राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये काय, पहिलं व्हेकल आयडी, व्हेकल, त्याला टाईप कोणता, इंटिजर, प्रायमरी की, प्रायमरी की. त्यानंतर काय, ऑटो इन्क्रीमेंट, ऑटो
ठीक आहे. यानंतर काय राहणार, व्हेकल नेम, त्याला टाईप कोणता, वेअर किती देणार आपण, 100. हे 100 का मध्ये आपल्याला समजतंय का तुम्हाला, हा त्यात म्हणजे कीवर्ड किती स्टोअर होणार, 100 कीवर्ड स्टोअर होणार. ठीक आहे. सेकंड काय घेणार आपण, सेकंड काय आहे, व्हेकल नंबर, त्याला टाईप कोणता देणार आपण, इंटिजर. ठीक आहे. आणि लास्ट वाला व्हेकल प्राइस, त्याला कोणता टाईप, इंटिजर. झाली आपली क्युरी. क्युरीला काय करणार आपण, कुठे रन करणार, वर्क बेंचला. वर्क बेंच ओपन करायचं. झाले वर्क बेंच ओपन. काल आपण एक डेटाबेस बनवलेला A to Z डेमो म्हणून. ठीक आहे ना, काल इव्हेंटचा ना. ठीक आहे, यूज झाला. आपण क्युरी काय करणार, पेस्ट. क्युरी पेस्ट केली, टेबल काय करणार, क्रिएट करून घेणार. ठीक आहे. झाला आपला क्रिएट टेबल. आता इथं पाहू शकतो साईटला, झूम होई नाही. A to Z डेमो मध्ये काय आलंय, टेबल्स मध्ये काय आलंय, व्हेकल नावाचा काय आलाय, टेबल आलाय. त्यात व्हॅल्यू आहेत का सध्या, नाहीत. मग आपण काय करणार, आपल्याला काय झालंय, टेबल क्रिएट झालाय. मग आपण काय करणार, डेटाबेसला एक क्युरी पास करणार. क्युरी पास करण्यासाठी आपण काय करतो, एक फंक्शन राईट करतो. फंक्शन म्हणजे काय, कॉन डॉट क्युरी. क्युरी मध्ये काय, स्केल क्युरी आपण काय करतो, पास करतो. मग एक फंक्शन राईट, फंक्शन मध्ये काय भेटतं आपल्याला, एक एरर भेटतो, आणि सेकंड काय भेटतो, डेटा भेटतो, कर्ली ब्रॅकेट. आणि ठीक आहे, बघायचं ट्राय. आता आपण एरर प्रिंट करू, म्हणजे कन्सोल डॉट लॉग, एरर आला तर एरर प्रिंट होईल, आणि डेटा आला तर डेटा प्रिंट होईल. ठीक आहे. रिफ्रेश केलं, एक नवीन डेटा, रिफ्रेश केलं, डेटा प्रिंट झाला, सेव्ह झालाय बघू आपण. काय करू आपण, नवीनच डेटा एक भरू. ठीक आहे. कोणतं घेणार आपण, हे घेऊ, त्याला नंबर दे, नंबर, आणि त्याला प्राइस देणार आहे. सेव्ह व्हेकल आलाय का डेटाबेसला आपल्याला डेटा, एकदा रिफ्रेश. एकदा क्लोजच करू. ठीक आहे. वर्क, व्हेकल टेबल्स आलाय, 2 डेटा आलेत आपले. एक काय आलाय, जॉन डियर आलाय, आणि एक महिंद्रा. 2 काय आलेत आपले, डेटा आलेत. पण इथं काय आलंय, एक 0 आलंय, व्हेकल नंबर मध्ये काय आलंय, 0 आलंय. कारण कमन आलाय की आपण इंटिजर टाईप घेतलाय है ना, आणि फॉर्म मध्ये आपण कोणतं घेतलंय, टेक्स्ट घेतलाय. ठीक आहे. त्यामुळे काय होतंय, आपण इथं नंबर घेऊ. ठीक आहे. एक नवीन डेटा इन्सर्ट करून पाहायचा. एक काय घेतला, नेम घेतलं. नेम आपण काय दिला, व्हेकल नंबर 0816 दिला फक्त, सेव्ह, आणि त्याची प्राइस दिली. सेव्ह केलं, डेटा झालाय सेव्ह. एकदा रिफ्रेश, रिफ्रेशला ऑप्शन नाही का,
आलाय आपला नंबर. ठीक आहे, आपला काय होतं, डेटा इन्सर्ट होतोय. आता यानंतर आपली नेक्स्ट स्टेप काय आहे, डेटा शो करायचा आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार आहे, URL, आपण एक होम पेज बनवलंय ना, ह्याला काय करणार आपण, जो डेटा भरला की आपल्याला कोणत्या पेजवर गेलं पाहिजे, ह्या फॉर्मवरच राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण काय यूज करणार, काय करणार, जिथे सेंड केले सेंडच्या जागी आपण काय राईट करणार, रिडायरेक्ट. रिस्पॉन्स मध्ये रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट कोणत्या पेजला, ऍड आपला जो फॉर्म आहे ना, फॉर्म पेजला आपल्याला काय करायचं, रिडायरेक्ट करायचे ना. मग ठीक आहे, म्हणजे काय होईल, आपला डेटा जाईल पण पेज चेंज होणार. एक डेटा भरला, डेटामध्ये नंबर दिला काहीतरी, त्याची प्राइस टाकली, सेव्ह बटन क्लिक, काय होतंय, डेटा जातोय पण आपलं पेज चेंज होत नाही. ठीक आहे, आता आपलं डेटा काय करायचं, आपल्याला शो करायचा आहे लिस्टमध्ये. आता काय करायचं, लिस्ट. आता आपल्या लिस्टची URL नाही, काय करणार आपण, क्रिएट करून घेणार. कुठे, इंडेक्स पेजमध्ये. इंडेक्समध्ये पेजमध्ये काय, ॲप डॉट गेट स्लॅश व्हेकल लिस्ट कोमा फंक्शन. फंक्शनमध्ये काय, एक रिक्वेस्ट आणि सेकंड रिस्पॉन्स. रिस्पॉन्समध्ये आपण काय करणार, रेंडर कोणती फाईल करणार आपण, लिस्टची. ठीक आहे, लिस्ट डॉट EGS. लिस्ट डॉट EGS आपली कुठे राहणार, व्ह्यूज फोल्डरमध्ये. ठीक आहे, व्ह्यूज फोल्डरमध्ये बनवली, त्याला एक टायटल दिलं. टायटल काय देणार आपण, व्हेकल लिस्ट. ठीक आहे, ठीक आहे, आपण काय केलं, एक लिस्ट पेज बनवलं. ठीक आहे ना, मग आपण काय करणार, एक क्युरी त्याची, काय आपण क्युरी काय आहे त्याची, डेटा गेट करण्याची. काय क्युरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. आपला टेबल नेम काय आहे, व्हेकल्स. ठीक आहे, व्हेकल्स. आणि एक फंक्शन राईट करणार. फंक्शनला काय सांगणार की आमचा डेटाबेस मधून घेऊन ये. मग एक काय फंक्शन, कॉन डॉट काय आहे, क्युरी काय आहे, फंक्शन काय आहे, कॉन डॉट क्युरी. क्युरीला काय करणार, एक SQL पास फंक्शन राईट करणार. फंक्शन मध्ये काय राहणार, एक तर एरर येईन किंवा डेटा तरी येईल, कर्ली ब्रॅकेट. आणि आपण काय करू, कन्सोल डॉट लॉग. आणि काय करू आपण, डेटा येतोय का आपण चेक करू. ठीक आहे, काय झालं, ERR. ठीक आहे, लिस्ट पेजला गेलो, रिफ्रेश, व्हेकल लिस्ट दिसते. आम्ही कन्सोल केलाय डेटा, आपल्याला डेटा भेटतोय. ठीक आहे, डेटा आलाय ना, 1 2 4 डेटा आलेत ना आपल्याला. आता काय करायचं, तो डेटा लिस्ट पेजला पाठवायचा आहे. तर आपण कसा पाठवणार लिस्ट पेजला, कसा पाठवतो आपण, कोणत्या फॉर्मॅटमध्ये, एक ऑब्जेक्ट देतोत ना. मग काय करणार आपण, एक व्हेरिएबल घेणार, त्याला काय करणार, ओबीजे मध्ये कर्ली ब्रॅकेट. आणि कशात डेटा आलाय, डेटा व्हेरिएबल मध्ये. आपण इथं डेटा दिलाय ना, मग तो काय करणार, आपण तो डेटा OBJ ला पास करणार. आणि रिस्पॉन्स मध्ये सांगणार कोणत्या पेजला डेटा सेंड करायचा, रेंडर करायचा आहे, लिस्ट पेजला. मग काय करणार आपण, लिस्ट डॉट EGS. आणि EGS मध्ये काय करणार, एक OBJ पास करणार. झाला डेटा शो नाही, कारण आपण इकडे काही डेटा प्रिंटच केला नाही. मग काय करणार आपण, टेबल मध्ये काय करणार, टेबलला आपण काय देऊ, स्टाईल विड्थ देऊ 100%. आणि त्याला एक बॉर्डर देऊ, बॉर्डर 1. TR मध्ये आपण काय करणार, टी हेड मध्ये पहिला कॉलम कोणता, सिरियल नंबरचा. सेकंड व्हेकल नेम साठी. थर्ड वाला व्हेकल नंबर साठी. आणि लास्ट वाला प्राइस साठी. ठीक आहे, आपला डेटा कुठं आलाय, डेटा एक व्हेरिएबल मध्ये आपण पास केलाय ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे ना,
व्हेरिएबल आपण देऊ नये. डेटा कशात पास कर, व्हेकल मध्ये काय कर, डेटा पास कर. कोणता व्हेकल मध्ये आपला काय डेटा आलाय, आपण काय एक फॉर लूप घेणार. फॉरला एक व्हेरिएबल घेणार. व्हेरिएबल काय, आय इक्वल टू 0, आय ग्रेटर दॅन व्हेकल लेंथ, आणि आय काय प्लस प्लस. ठीक आहे ना. $. आता काय, पहिले TR घेतला. TR मध्ये TD, पहिलं काय प्रिंट करायचे आपल्याला, सिरियल नंबर. सिरियल नंबर साठी काय, आय प्लस 1. सेकंड काय व्हेकल नेम आहे ना. मग आपण काय करणार, ॲरे मध्ये आपल्याला डेटा आलाय, मग काय करायला, इंडेक्स नंबर देणार. इंडेक्स नंबर काय होणार, चेंज होत राहणार. जसं आय प्लस प्लस होईल तसा काय होणार, डेटा प्रिंट होत चालणार. मग पहिलं आहे व्हेकल नेम, आणि सेकंड काय व्हेकल नंबर, थर्ड काय व्हेकल प्राइस. झाला आपला डेटा प्रिंट. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर हे दर समजलंय ना सगळ्यांना. एवढं ट्राय करतात का सगळे, आज सांगत जाऊ आपण. ठीक आहे, सगळे कोड सगळं ट्राय करू. एवढं ट्राय करा तुम्ही. त्यानंतर आपण नेक्स्ट घेऊ, डिलीटची बी घेऊ, आणि त्यानंतर नेक्स्ट जाऊ. आणि मनाने टाईप करायचं ट्राय करा थोडं. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर ट्राय करा एवढं. आपण पुढे जाऊया नंतर, आणि झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करा.